संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला, तर फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते। म्हणजेच संत तुकाराम यांना देव सदेह वैकुंठी घेऊन गेल्याची मान्यता आहे। या दिवसालाच तुकाराम बीज म्हणून संबोधले जाते। फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठगमन केले। मात्र संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले की नाही याबाबत काहींची वेगळी मते आहेत। संत साहित्याचे अभ्यासक यांच्या मते संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन किंवा इतर बाबतीत कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं बोललं जातं। संत तुकाराम यांचे देहू या आपल्या जन्म गावातच वैकुंठगमन केले। त्या परिसरात एक मंदिर आहे। याच मंदिराच्या शेजारी एक नांदुरकी वृक्ष आहे। असे म्हटले जाते की तुकाराम महाराज यांनी आपला देह ठेवण्यासाठी पांडुरंगाचे नामस्मरण केलं। हे नामस्मरण त्यांनी नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली केले। तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन हे ग्रामस्थांच्या समोर झाले आणि तेव्हापासून ग्रामस्थ या नांदुरकी वृक्षासमोर नतमस्तक होतात। इतकेच नाही तर तुकाराम बीजच्या दिवशी हा नांदुरकी वृक्ष हलतो अशी अनेकांची मान्यता सुद्धा आहे।